नमस्कार दोस्तांनो आणि माझ्या प्रिय सहेलींनो. तुम्ही सर्व कसे आहात? स्वागत आहे. आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या आयुष्यातील तो किस्सा ज्याने मला शिकवले की ट्रेनमध्ये अनोळखी स्त्री किती रुचकर असू शकते. विशेषतः जेव्हा ती बेचैन आणि विवश असते. चला आजच्या रसभरी कहाणीची सुरुवात करूया. रात सुमारास 10 वाजता होती. मी दिल्लीहून लखनौला जाणाऱ्या ट्रेनमध्ये आपली सीट शोधत कोचमध्ये शिरलो. प्रवास लांब होता, सुमारे 7 तासांचा. त्यामुळे मी खूप आधीच तिकीट बुक करून घेतले होते आणि एक चांगली लोअर बर्थ राखून ठेवली होती. मी थकलेला होतो. ऑफिसच्या कामाने डोकं जड झालं होतं आणि फक्त याच विचारात होतो की आज रात्री कुठल्यातरी गरम बाईबरोबर मजा घेऊन मग सीटवर जाऊन थोडी झोप घेईन. पण जेव्हा मी आपल्या सीटजवळ पोहोचलो तेव्हा काहीतरी बहुतेक 25 ते 28 वर्षांची साधी सुती साडी घातलेली. पण ती साडी तिच्या जाडजूड आणि जड अंगांना लपवू शकत नव्हती. तिचे वरील भाग मोठे मोठे आणि उभरेले होते. खोल खाच असलेल्या चोलीतून घाम चमकत होता. केस जोड्यात बांधून मांडीवर एक छोटा बॅग ठेवून ती खिडकीकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र बेचैनी होती, जणू काही चिंता असेल. मी माझं तिकीट पाहिलं, सीट नंबर जुळवला. हो, हीच माझी सीट होती. एक्सक्यूज मी मी म्हणालो, ही सीट नंबर 34 आहे ना? यावर माझी रिझर्वेशन आहे. ती घाबरून गेली. होय, हीच आहे. पण घाबरत घाबरत तिने आपला बॅग उघडला आणि एक तिकीट काढलं. माझ्याकडेही तिकीट आहे, पण बहुतेक कन्फर्म नाही. टीटीईने सांगितलं होतं की काही सीट रिकामी मिळेल, पण अजून काही झालं नाही. मी समजलो की आज रात्री ही गरम बाई माझी मेहमान बनणार आहे. असं अनेकदा होतं. लोक बिनकन्फर्म तिकिटानेही प्रवास सुरू करतात, असं वाटून की वाटेत काही सीट रिकामी होईल किंवा टीटीई काहीतरी व्यवस्था करेल. आता प्रश्न हा होता की मी काय करू? सीट माझी होती. मला हक्क होता की तिला तिथून उठायला सांगावं. पण त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर जी घबराट आणि विवशता होती, तिने मला थांबवलं. तुम्ही कुठे चालली आहात? मी विचारलं, नजरा तिच्या ब्लाऊजच्या वरील हुक्कडे खिळवून. लखनौ, माझ्या माहेरला. माझ्या आईची तब्येत बरी नाही. अचानक बातमी मिळाली म्हणून निघावं लागलं. तिकीट कन्फर्म होऊ शकलं नाही. पण घरच्यांनी सांगितलं जनरलमध्ये प्रवास करू नकोस. रिझर्वेशन कोचमध्ये चढून जा, वाटेत पाहू. तिच्या आवाजात सत्यता होती आणि डोळ्यात ती जी फक्त एका मुलीला तिच्या आईसाठी असू शकते. मी एक क्षण विचार केला. रात्रीची वेळ होती. ट्रेनमध्ये फार गर्दीही नव्हती. पण जनरल कोचमध्ये एकटी स्त्रीच्या 7 तासांचा प्रवास करणं हे विचारूनच मला विचित्र वाटलं. ठीक आहे, मी म्हणालो, तुम्ही इथेच बसा. आम्ही दोघं शेअर करू. जेव्हा टीटीई येईल तेव्हा पाहू काही व्यवस्था होऊ शकते का नाही. तिच्या डोळ्यात राहतीची एक चमक आली. खूप खूप धन्यवाद भाईसाहेब. भगवान तुमचं भलं करो. भाईसाहेब म्हणू नका, माझं नाव रोहन आहे. मी सुनीता तिने हसत उत्तर दिलं. सीटवर बसून आम्ही दोघं थोडा वेळ गप्प राहिलो. मी माझा बॅगवर ठेवला आणि खिडकीजवळ जागा करून घेतली, जेणेकरून सुनीताजींना थोडी आरामदायक जागा मिळेल. थोड्या वेळाने गप्पा सुरू झाल्या. सुनीताजींनी सांगितलं की त्यांचं लग्न दिल्लीत झालं होतं. पती एका खासगी कंपनीत काम करतात आणि 2 मुलं आहेत. एक मुलगा 7 वर्षांचा, एक मुलगी 4 वर्षांची. माहेरात आई एकटी राहतात. वडील काही वर्षांपूर्वी वारले होते. जेव्हापासून बातमी मिळाली की आईली आणि रुग्णालयात नेणं पडलं, तेव्हापासून सुनीताजींचं मन बेचैन होतं. पती येऊ शकले नाहीत. मी विचारलं नाही. त्यांच्या ऑफिसात महत्त्वाची मीटिंग होती. मुलांना सांभाळायचं होतं. मी एकटीच चालली जाते, आईला भेटून येते. ते मागून मुलांना घेऊन येतील जर गरज पडली तर. मी जाणवू लागलं की ही स्त्री किती मजबूत आहे. एकटी रात्रीच्या प्रवासात बिनकन्फर्म तिकिटाने फक्त आपल्या आईच्या चिंतेत निघून पडली. मी माझ्याबद्दलही थोडं सांगितलं की मी माझ्याबद्दलही भावसागनाच्या वाढदिवसाला सामील होण्यासाठी जातोय. दिल्लीत एका IIT कंपनीत काम करतो आणि अनेकदा या रूटवर प्रवास करत असतो. गप्पांमध्ये वेळ कळतच नव्हता. सुमारास 1 तासानंतर टीटी साहेब आले. मी सुनीताजींची स्थिती सांगितली. टीटी साहेबांनी चार्ट पाहिला आणि सांगितलं, अभि कोणतीही सीट रिकामी नाही, पण पुढच्या स्टेशनला 2 जण उतरणार आहेत. त्यानंतर पाहतो. ठीक आहे, मी म्हणालो, तोपर्यंत ही माझ्यासोबत शेअर करतील. टीटी साहेबांनी माझ्याकडे एक नजर टाकली, मग सुनीताजींकडे आणि हसत पुढे गेले. बहुतेक त्यांनाही आवडलं की आजकालही लोक इतक्या सहज मदत करतात. पुढच्या स्टेशनला खरंच 2 सीट रिकाम्या झाल्या. पण त्या कोचच्या दुसऱ्या टोकाला साईड लोअर बर्थवर होत्या, जिथे रात्री झोपणं थोडं कठीण होतं. टीटी साहेब आले आणि सांगितलं, तुम्हाला हवं तर तिथे शिफ्ट होऊ शकता. त्यांनी सुनीताजींना सांगितलं. सुनीताजी माझ्याकडे पाहिल्या, जणू विचारत होत्या, काय करू? मी म्हणालो, जर तुम्हाला बरं वाटत असेल तर इथेच राहा.
रात्रीचा प्रवास आहे. एकटी साईड लोअर बर्थवर जाण्यापेक्षा इथे आरामात बसून राहा. मी वरील बर्थवर झोपेन. तुम्ही इथे झोपा. सुनीताजी थोडी संकोचली. नाही भाईसाहेब, हे बरं वाटणार नाही. तुमची सीट आहे. अरे काही हरकत नाही. मीही कुणाची बहीण अशी एकटी प्रवास करताना पाहू शकत नाही. तुम्ही निर्धास्त राहून आराम करा. त्यांच्या डोळ्यात पुन्हा ती कृतज्ञतेची चमक होती. टीटी साहेबांनीही मान हलवली आणि पुढे गेले. रात सुमारास 11 वाजतापर्यंत आमची बोलणी सुरू होती. सुनीताजींनी आपल्या बालपणीच्या गोष्टी सांगितल्या. कशी त्या लखनौच्या गल्ल्यात वाढल्या, कसं त्यांचे वडील त्यांना सायकलवर बसवून शाळेत सोडायला जात. मीही काही बालपणीच्या आठवणी शेअर केल्या. गप्पांमध्ये एक असा क्षण आला जेव्हा सुनीताजींच्या डोळ्यात अश्रू आले. डॉक्टरांनी सांगितलं होतं की हृदयाची समस्या आहे. वही झालंय त्यांचं. एकटी राहतात. मी त्यांना धीर दिला. तुम्ही चिंता करू नका, सगळं ठीक होईल. भगवानावर विश्वास ठेवा. तुम्ही जात आहात हेच खूप मोठी गोष्ट आहे. आईला भेटल्यावर त्या स्वतःच अर्ध्या बऱ्या होतील. सुनीताजींनी अश्रू पुसले आणि हसली. तुम्ही खूप चांगले माणूस आहात रोहनजी. आजकाल असे लोक कमी मिळतात. मला थोडी लाज वाटली, पण मनात एक समाधान होतं की मी कुणाची तरी मदत करू शकतोय. रात सुमारास 12 वाजता मी वरील बर्थवर जाऊन झोपण्याचा प्रयत्न केला. झोप येत नव्हती. वारंवार मनात हाच विचार येत होता की सुनीताजींची आई बरी तर होतील. सकाळ सुमारास 6 वाजता ट्रेन लखनौला पोहोचणार होती. जेव्हा मी उठलो तेव्हा पाहिलं की सुनीताजी आधीच जाग्या झाल्या होत्या. आपला बॅग गोळा करत होत्या. रोहनजी, त्यांनी सांगितलं, तुमचा खूप खूप धन्यवाद. तुम्ही जी मदत केली ती मी कधीही विसरणार नाही. आजच्या काळात कोणी कुणाच्या अनोळखी माणसाची इतकी मदत करत नाही. अरे काही हरकत नाही, हीच तर मानवता आहे. तुम्ही स्वतःचा आणि तुमच्या आईचा ख्याल ठेवा. स्टेशन आलं. सुनीताजी उतरताना एकदा पुन्हा मागे वळून पाहिलं, हात जोडले आणि गर्दीत गायब झाल्या. दोस्तांनो, मला माहीत नाही की सुनीताजींच्या आईची तब्येत कशी राहिली, पण त्या रात्री मला एक गोष्ट समजली की आजही जगात मानवता जिवंत आहे. कधी-कधी आपल्याला फक्त थोडासा विश्वास दाखवावा लागतो. थोडीशी सीट शेअर करावी लागते आणि समोरच्याची तक्रार कमी होते. त्या रात्रीनंतर मी कधीही सुनीताजींना पाहिलं नाही, पण त्यांचं ते कृतज्ञ हास्य आजही माझ्या मनात ताजं आहे.